नमस्कार, B24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी बुद्रुक ह्या गावामध्ये एक वाद निर्माण झाला। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतीचा वाद होतो आणि शेतीमुळे अनेक लोकांचं नुकसान देखील होतं। शेतकरी हा रात्रदिवस राबतो परंतु त्याला न्याय मिळत नाही। रस्ते व त्यांना अनेक योजनापासून दुर्भाग होण्यामुळे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो। आज या ठिकाणी विस्तार अधिकारी, तलाठी साहेब, सरपंच साहेब आणि गावकरी देखील या ठिकाणी ह्या ठिकाणी असाच एक वाद या ठिकाणी निर्माण झाला होता। तुम्ही बघू शकता या साईडला जे शेत आहे त्या शेताला रस्ता नसल्यामुळे यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर आज या ठिकाणी मंद अधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी नेमका काय निर्णय दिला आपण हे जाणून घेऊया। सर, काय विषय होता आणि आज तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर काय हे दिला? आज मौजे पिंपरी बुद्रुक प्रदेश तालुका चाळीसगाव येथील शेतजमीन गट नंबर 259/2 जिजाबाई लक्ष्मण कदम यांची आहे। सदर शेतजमिनीच्या वहिवाट रस्त्याच्या वादाबाबत मान्य तहसीलदार चाळीसगाव यांनी त्यांच्याकडील वहिवाट केस क्रमांक 5/2004 यामध्ये दिनांक 12/8/2004 रोजी निकालपत्र पारित केले आहे। सदर निकालपत्रामध्ये नमूद केल्यानुसार अर्जदार जिजाबाई लक्ष्मण कदम यांचे गट नंबर 259/2 या शेतजमिनीत जाण्यासाठी सामनेवाले शांताबाई शंकर पाटील हे मयत असून त्यांचे वारस चंद्रकांत मुरलीधर पाटील वगैरे कौशल्यबाई मुरलीधर पाटील या शेतजमिनीच्या पूर्व पश्चिम असलेल्या बांधालगत अर्जदार जिजाबाई लक्ष्मण कदम यांना वहिवाट करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असा आदेश 2004 साली पारित झाला आहे। सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अर्जदार यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिल्यामुळे तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील पत्र दिनांक 7/5/2025 नुसार आज या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष जागेची परिस्थिती पाहणी करून जो वहिवाट वापर रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे तो रस्ता 2004च्या तहसीलदारांच्या आदेशानुसार अर्जदार यांनी खुला करावा व त्यासाठी सामनेवाले यांनी कोणताही हरकत अडथळा करू नये अशी त्यांना प्रत्यक्ष समज दिली आहे। जर समज दिल्याबाबतचा पंचनामा करण्यात आला असेल यावर अर्जदार व सामनेवाले यांची सही करण्यात आली आहे व सगळ्या समक्ष उपस्थित पंचांची देखील सही करण्यात आली आहे। आज या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून सामनेवाले यांना रस्ता खुला करून देण्याची कारवाई याप्रमाणे करण्यात आली आहे। धन्यवाद। सर, काय सांगणार यावर थोडक्यात? आपल्यासोबत सरपंच साहेब देखील आहेत। सर, असे प्रकार आपल्या गावामध्ये किती आहेत? असे वहिवाटचे प्रकार किती आहेत आतापर्यंत? आपण गावाचे सरपंच आहात, काय सांगणार? बरेच आहेत. बरेच आहे। ते सुटणार का? हो, मग सुटतील ना। कारण काय, बाकी लोक तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे। लक्षात ठेवा, हे प्रश्न लवकरात लवकर हे सुटले पाहिजे। आपण ज्या भागामध्ये आज उभे आहे हा प्रश्न देखील सुटला पाहिजे। कारण का आपण बघतोय उन्हाळा, पावसाळा असो, हिवाळा असो, अनेक शेतकरी हा संघर्ष करून हा देशाला चालवतो, पण काही ठिकाणी असे वाद निर्माण होतात शेतीमुळे, गायरांमुळे, असे मोठे मोठे वाद निर्माण होतात। तसाच वाद या ठिकाणी आज झालाय। तहसीलदार साहेबांनी आज या ठिकाणी त्यांना जो निर्णय दिलाय, आपण जी पार्टी आहे त्यांना देखील विचारू आणि ज्यांच्याकडे गेले ते देखील विचारू, कुठेतरी हा वाद थांबला पाहिजे आणि ज्यांनी हा पत्रव्यवहार केलाय त्यांना देखील या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। कॅमेरामॅन निलेश डोले, जानी पवार, D24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।